हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भाऊ बहिणीनो, आता होकाच दिवस मावाचा ना व्हिडिओ बनवते या. आज संध्याकाळ झाली राव व्हिडिओ बनवाय. मला काय सांगायचंय, झालं का सगळ्यांचं जेवण? हो का, बसली जरा हवेशीर बाहेर येऊन. दाजी दळतय तुमचं दळणं. आज दाजीकडे दिलंय कॉन्ट्रॅक्टने दळणं दळायचं, मिरची कुटायचं. नवरा घरी असल्यावर नवऱ्याकडे कॉन्ट्रॅक्ट देते. मग ए पुरीनं टीव्ही बंद करा जरा घडीभर. तुमचा दाजी घरी असला म्हणजे दाजीकडेच असतंय भाऊ बहिणीनं कॉन्ट्रॅक्ट दळणं दळायचं. आज होत्या बुधवार, मग बुधवारची दाजीच्या मार्केटला असती सुट्टी, त्याच्यामुळं दाजी आज घरी. दाजींनी आज आराम केलाय दिवसभर आणि 4-5 वाजता चालू केलंय गिरण दळायला. आणि मी पण आज थोडासा आराम केला बर का. म्हणलं थोडासा आज आराम घ्यावा, कपडे शिवली आणि आराम केला थोडा मी पण. आता बाहेर म्हणलं हवेशीर जरा यावं म्हणून हो का हवेला आले बाहेर. आता तुमचं दाजी कुठत्याला मिरची आणि ती दळणं दळत्याला, मी काय जाणार नाही तिकडे मशनीत. बघा मस्त हवा सुटली गार. दाखवते तुम्हाला कशी झाडे आहे का. चांगली मस्त हवा सुटली बाहेर. बाहेर हवा चांगली सुटते मग चांगली झोप येते अशी गार मस्त पैकी भारी वाटतं बाहेर. पिया पुरी करते ते, आता पिया करते भात. दाखवते की दाजीचं तुमच्याकडं कसं वाटतंय. कसं वाटतंय? वाटतंय मिरची येऊन पडली इथं कुटायला. आता मिरची बरीच आहे, 2-3 किलो दाजीला आज गुळगुळीत केला जरा करू. बायको म्हणजे रोज दाढी करीत जा. बस चालतंय म्हणलं काय रोज करू दाढी, त्याला काय इथे बोलायचं. सामान आणलेलं झालं 2 वर्ष घरात. दाढी ही करायचं, दाढी करायचं सामान 2 वर्ष झालं आणून ठेवलेलं. दाजीला कायम भेटत नाही, लय बिजी असतो दाजी. होय लय बिजी असतोय दाजी. आज पांढरी नाही झाली मी भाऊ बहिणी. आज दाजीला पांढरा करायचा. आज दाजीला पावडर सगळी. मी उठलं डायरेक्ट इकडं चहा प्यायला का तुम्ही? कसं काय उठलं म्हणलं इथं फिरून झाली जरा आंघोळ का म्हणे अंग जरा चिकट झाली. डायरेक्ट इकडं माणसं बसूनच इथं जळवण्यासाठी म्हणलं काय करणार. आता मिरच्या कुठल्यावर आवर रोज माझी तर नको नको होती. काय तुम्हाला सांगू, तिथं बघू का इकडे बघू का तिकडे बघू. हा माझी काय अवस्था होत असेल, हा काय होत असेल सांगा की. हा पण आता काय मला बी बाहेरचं काम बघावं लागतंय ना, काय करणार. नाही बघून काय होत आता जरा खायला लागत आहे. 1 जण माणूस घरच्याने हँडल केलं, 1 जण माणूस बाहेरचं काम बघत ना. दोघांनी घरीच म्हणल्यावर मग काय एकांमेकाच्या तोंडाकडे बघत कशाला गरीब आहे, घरी असल्या भांडणं होतात म्हणून मी लय तुटात राहते तुमच्यापासून. तो आहे का आहे का हळूच फिरवून अवधान भांडणं काढतो ही आहे का. दोघं घरी म्हटलं ना ती साफा मुंगसावानी होतं म्हणून आम्ही एकमेकापाशी थांबत नाही. दोघं घरी जरी घरी असलं तरी ती एकीकडे मी एकीकडे असते. चालूच असते मग किती दळणं दळली ती 2 आलेली पहिली बारड्याचं बाजरीचं परत 2 दळणं दळली. आता 5 दळण टाकले. दळायची काय नाही दळायची. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं आता ही मिरची ना उठल्या सकाळ नको कुठून घ्या
तुम्ही उद्याच्याला कामाची गडबड माया मलाच कुटावा लागल ती. मला तिकडची काम आहे ती शिलाई मशीनीची आहे घरी तर. उठल्या उठल्या टाकणार आहे मी. आणि लाईट नाही राहिल्या मग काय करणार? कुठून लाईट राहतील? नाही लाईट नाही राहिल्यावर मी बसू का मी कुदत केला तिकडचं काम सोडून. कटाळा केला ना कोणतं बी काम लगेच रखडून पडतं माहितीये का. कटाळा करायचं नाही कामाच्या बाबतीत अजिबात. ते आगा होईल. हा आग होईल. सगळ्या गोष्टीचा विचार करायचा म्हणल्यावर लय झालं. त्या कुटुंबाला फोन करा तेवढा ती मिरची कुठलेली. हा आपल्याकडे नंबर नाही. शिवा गुंडाचा नंबर असेल का तुमचा? त्याला फोन करून घ्या नंबर. नाही तर गावात जाताना द्या आणि पैसे घ्या 100 रुपये. हा काय जरा खायला पियाला आणत जावा शेती मधनं ह्याच्यात. ती नेली कोण होतं काय न बाया मला म्हणली इडी बघ तू आम्ही तुमचं असं तसं मी ओळखलंच नाही. म्हणलं बर बर ठीक आहे. 4-5 दिवस मिरची कुठून ठेवली इथे मसाला मी आला की आता टाइम लागणार. मिरची पावसाळा अहो टाकून द्यायची तवर कुठून घेईल तिकडं. देऊ का टाकून? टाकून दे ना. घरी मशनी आणल्यात भाऊ बहिणीनं का तर दुसरीकडे असं बाहेर कामाला नाही जायचं म्हणून. 4 पैसा का आता पोरांचं लेकरं बाळांचं शिक्षण चालू आहे. शिक्षणाला खर्च भरपूर लागतो. म्हणलं आपलं घरी कसं अजून 4-2 व्यवसाय जोडून असलं ना की मग अडचण नाही यायची. ह्यासाठी घरी त्या 2 मशनी अजून वाढवल्या ते. नवऱ्याला बी इकडं तिकडं काम लागलं तर तिकडं तिकडं बी लावायचं कामाला. घरचं कधी काम नसलं तर घरी बी आपल्या मशनी असलेल्या उपयोगी पडतात. नाही तर तुम्हाला सांगते मशनी नव्हत्या ना त्यावेळेस नवरा घरी म्हणजे असं घरीच बसून राहायचं. कामधंदा नाही काय नाही. बघायचं माझं तोंड कशी काम करते मी. दाजी तुमचा घरी असल्यावर जरा मला ह्या मशनींकडून आराम भेटतो जरा. तुमचं जाऊ का बाहेर मी जाऊ का म्हणलं मी. हा बरं आलाय.
नेहमी नेहमी करून टाकायची एकदाच कशात टाकायची. हा ओली आहे कसं काय ओली आहे